नमस्कार. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडो मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमान घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. नमस्कार मित्रांनो, हरिपाठाचा हा दुसरा अभंग. याचा भावार्थ असा आहे की ज्या हरीचे निर्गुण रूप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात, जो हरी 6 शास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे आणि 18 पुराणे ज्या हरीचे गुणगान करण्यास सदैव तत्पर राहतात, तर आपण ह्या पामर जीवाने सुद्धा हरीचं नाम घेतलंच पाहिजे ना. नामस्मरण केल्याशिवाय ह्या जगण्याचं सौंदर्यच आपल्याला समजत नाही. पुढे जाऊन माऊली म्हणतात, आपल्या आयुष्यात अनेक विचार, विषय, मार्ग असतात, वाईट विचार असतात. त्या सर्वाचं मंथन करा. म्हणजे जसं आपण दह्याचं मंथन करतो आणि आपल्याला मग लोणी, त्या पुढे जाऊन तूप प्राप्त होतं, त्याचप्रमाणे आपण ह्या वाईट विषयांचे, विचारांचे, निगेटिव्ह गोष्टींचं जर मंथन केलं, घुसळलं, तर त्याच्यामधनं आपल्याला जे प्राप्त होईल ते हरिरूप प्राप्त होईल. आणि ह्याच्या पुढे जाऊन माऊली म्हणतात की मला पूर्ण हे सर्व सृष्टीच घनदाट ईश्वराप्रमाणे, हरीप्रमाणे भासते. त्याचप्रमाणे आपण सुद्धा रोज हरिपाठ केला, रोज हरिनाम घेतलं, तर आपल्याला सुद्धा हे पूर्ण सृष्टी हरिमय दिसेल आणि आपल्याला हा भूलोक, पूर्ण ही सृष्टीच आपल्याला वैकुंठ भासेल. नमस्कार.